दीपावली पर नहीं कटेगी किसी की बिजली, अमोल केंद्रे के नेतृत्व में हुआ सफल आंदोलन। दीपावली पर्व के अवसर पर अब कलवा मुंब्रा दीवा क्षेत्र के किसी भी नागरिक की बिजली नहीं काटी जाएगी। टोरन पावर कंपनी की मनमानी और बिजली दरों में की गई बढ़ोतरी के विरोध में धड़ाकेबाज युवा प्रतिष्ठान के अध्यक्ष अमोल धनराज केंद्रे के नेतृत्व में शुक्रवार को जोरदार आंदोलन किया गया। हाल ही में टोरंट पावर कंपनी ने प्रति यूनिट ₹1.5 की दर से बढ़ोतरी की है, जिससे आम जनता में नाराजगी बढ़ गई है। अमूल केंद्र ने इस बढ़ोतरी को रद्द करने और ग्राहकों से लिए जा रहे अतिरिक्त शुल्कों को बंद करने की मांग की। अमूल केंद्र ने बताया कि बिजली बिल लेट भरने पर कंपनी तुरंत कनेक्शन काट देती है और बाद में बिजली जोड़ने के लिए नागरिकों से अलग से ₹210 वसूलती है। इस कार्यवाही को जनता पर बोझ बताते हुए उन्होंने इसे बंद करने की मांग की है। इस मुद्दे पर केंद्र ने कल्याण लोकसभा के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, भिवंडी के सांसद बालिया मामा महात्रे और ठाणे के सांसद नरेश मस्के से न्याय की गुहार लगाई। सांसदों ने मामले पर ध्यान देकर आवश्यक कदम उठाने का आश्वासन दिया। टोरंट पावर कलवा मुंब्रा दीवा विभाग के अधिकारी शशिकांत कोटकर ने बताया कि दीपावली पर्व के दौरान किसी भी नागरिक की बिजली नहीं काटी जाएगी और इस संबंध में प्रस्ताव वरिष्ठ अधिकारियों के समक्ष रखा जाएगा। इस आंदोलन में बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे, जिनमें रामपाल मौर्य, अनिल मौर्य, प्रकाश गावड़े, प्रवीण उतेकर, गजानन शेलार, विनोद कदम, कृष्णा कांडे, संदीप कुशवाहा, प्रदीप गुप्ता, कमल गुप्ता, सुमन ससाने, सरला गायकर, अश्विनी माने, आशा इंगोले, आरपीआई शीतल बंसोड़े, संध्या माने आदि प्रमुख रूप से शामिल रहे। दीवा क्षेत्र के नागरिकों ने उम्मीद जताई है कि इस आंदोलन के बाद टोरंट पावर की मनमानी पर रोक लगेगी और आम जनता को इस दीपावली वास्तविक रोशनी की सौगात मिलेगी। अतिशय माजलेली कंपनी आहे, यांचा माज आपण दिवा शहर म्हणून सर्वांनी उतरायला पाहिजे होता। तर दुर्दैव असं वाटतंय की दिवा शहरातील नागरिकांना पेमेंट हवी आहे। तुम्हाला जे 500-500 रुपये आता वाढवून आलेत ना, ते तुम्हाला पाहिजे आहे असं वाटतंय। कारण कुठेतरी तुम्ही राजकीय नेत्यांच्या आहारी गेलेले आहात आणि स्वतःच्या विरोधात होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी तुम्हाला त्यांची परवानगी घ्यावी लागत आहे। अरे किती दिवस अन्याय सहन करणार तुम्ही? अरे या टोरंट कंपनीने कम आल्यापासून तुमच्या कंपनीचं बोललं। अरे आपण दिवा शहरामध्ये राहणारे एकदम सर्वसामान्य लोक आहोत आणि आपण सर्वसामान्य असूनही आपल्यावर अन्याय होत आहे आणि आपण सर्वजण तरी एकत्र येत नाही। आपण फक्त बघायची भूमिका घेतो, हे सर्वात मोठा दुर्दैव म्हणावं लागेल। टोरंट कंपनीमुळे आज कित्येक जण नोटीस भरले, प्रत्येक नागरिकांना नोटीस दिल्या लोकांनी। घरामध्ये नागरिक असताना देखील हे टोरंटवाले तिथे येतात आणि लाईट कट करतात। 5 दिवस जरी बिल भरायला उशीर झाला तरी येऊन लाईट कट करतात। पण याच्या विरोधात तुम्ही आम्हीच काय कुठलाही राजकीय पक्ष कोणीही बोलणार नाही। आणि राजकीय नेते तिथे बोलतील नाही बोलतील, पण तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही तो पहिले प्रथम आवाज उठवला पाहिजे। आणि यासाठी आज आम्ही इथे सामान्य दिवेकर म्हणून इथे एकत्र आलो आणि ते या टोरंटच्या मनमानी कारभाराविरोधात तुम्ही सर्व सोबतून आवाज उठवलात, याबद्दल मी सर्व तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो तुमचं। कारण तुमच्यामध्ये धमक आहे लढण्याची अन्यायाविरोधात। तुमच्यावर अन्याय झाला म्हणून तुम्ही सगळ्यांनी इथं आलात। मी कोणाला बोलवलं नाही, काय नाही, मी फक्त मॅच टाकला होता तरी तुम्ही आलात। त्यामुळे मी खरं तुमचं अभिनंदन करायला पाहिजे। कारण या 10 ते 12 लाख लोकसंख्येमध्ये जागरूक नागरिक म्हणून फक्त तुम्हीच आहात असं मला वाटतंय। बाकीच्यांना फक्त अन्याय सहन करायची सवय लागलेली आहे आणि त्याच्यावरही तुमच्या लोकांनी टोरंट कंपनी बसलेली आहे। ₹1.5 प्रति युनिट लक्षात घ्या। या टोरंटच्या माजुरा कंपनीने ₹1.5 प्रति युनिट आता वाढवलंय। म्हणजे जर तुम्हाला 300 युनिट जर पडत असेल बिल तर त्यावरती आता ₹450 वाढले। जर तुम्हाला 600 युनिट येत असेल तर ते 600 युनिटचं जे पहिले बिल होतं त्याच्यापेक्षा आता तुम्हाला ₹900 वाढवले। किती? ₹900। म्हणून दिवेकरांनो जागे व्हा। अरे या टोरंट कंपनीने तुम्हाला लुटलं आणि हे त्याच टोरंट कंपनीने तुम्हाला लुटलं, याचं कारण तुम्ही शोधा। कारण टोरंट कंपनी आणली कोणी याचा पहिले तुम्ही अभ्यास करा। टोरंट कंपनी आणली कशासाठी? तुम्हा आम्हा सर्वांना, मायबाप जनतेला, सामान्य जनतेला त्रास देण्यासाठी।
आपल्या पोटावर पाय देण्यासाठी या राजकीय नेत्यांनी दिवा शहरामध्ये तोरण आणली. भिवंडीमध्ये काय हालत आहे, किती परेशानी आहे भिवंडीकरांना सगळ्यांना माहिती आहे. मग तरी देखील आपल्या इथे तोरण आले. मी परवाच्या दिवशी सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना भेटलो. त्यांना म्हणलं, साहेब तोरण कंपनीने खूप मनमानी कारभार चालवला आहे दिवा शहरामध्ये. आपण इथले खासदार आहात, लोकप्रतिनिधी आहात, आपण या जनतेच्या वतीने काही भूमिका मांडून न्याय द्या. खासदार साहेब सांगतायत की तुम्ही मोठं आंदोलन करा. म्हणजे विचार करा, खासदार साहेब सांगतात की मोठं आंदोलन करा, मग तुम्ही लोकप्रतिनिधी कसले? तरी म्हटलं ठीक आहे बाबा, खासदार साहेब बोलत असतील तर आपण खूप लहान आहोत, सामान्य आहोत, आपण खासदार साहेबांचं ऐकायला पाहिजे. म्हणून मला ठीक आहे, करू आंदोलन. आता खासदार साहेबांनी त्याच्यामध्ये जे बोलले, तुम्ही आंदोलन करा आणि याला ठोका. आता कोणाला ठोका? आता आम्ही तोडवले ठोकायचं का? तोडवले हे केस टाकतील आणि मग पहिले श्रीकांत शिंदे साहेब बोलतील, बरं झालं आता टाकला आतमध्ये. लक्षात घ्या, आपला लढा लोकशाही मार्गाने आहे, शांततेमध्ये आपण सर्व करत आहोत. पण तो कुठेतरी हे थांबलं पाहिजे, तोरणचा मनमानी कारभार थांबला पाहिजे. म्हणून आपण हे करता आज आंदोलन केलंय. मेन म्हणजे खासदार साहेबांनी जे बोलले ना, ते आंदोलन करा, हे करा, ठीक आहे ते बोलले, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी जरी एक जरी कॉल केला ना, एक जरी देवावासीवर एक लक्षात घ्या, सन्माननीय खासदार साहेबांना ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस त्यांनी जर सांगितलं असतं की तुम्ही उच्च आंदोलन करू नका, मी एक कॉल करतो आणि तुमचं वाढलेलं ₹1.5 प्रति युनिट हे थांबवतो. पण तसं नाही केलं, ते सांगतात की आंदोलन करा. त्यानंतर दुसरी बाब म्हणजे लक्षात घ्या, मी भिवंडीचे खासदार आहेत बाळामामा म्हात्रे यांनाही भेटलो. त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही जरी तिकडचे खासदार असाल तरी लोकप्रतिनिधी हा संपूर्ण देशासाठी असतो आणि देशासाठी तुम्ही आमच्या दिव्याकडे लक्ष द्या म्हणून अशी परिस्थिती म्हणून. ते सांगतात की आता दिवाळी होऊ द्या, मी दिवाळी नंतर मी आंदोलन करतो. त्यानंतर नरेश म्हस्के साहेबांना भेटलो. नरेश म्हस्के साहेब सांगतात की आपला दिवा ना, हो म्हणलं साहेब आपला दिवा, त्याच्याकडे लक्ष द्या. ते सांगतात की काय करू आपण, पहिले इलिगल कंस्ट्रक्शन म्हणून करू. अहो साहेब, इलिगल कंस्ट्रक्शनच्या तोरणचा काय संबंध? आम्ही तोरणच्या विरोधात बोलतोय, तुम्हाला तोरण हटवा बोलतोय, तुम्ही तोरण हटवणार तर नाही. कारण राजकीय नेत्यांनी सगळ्यांनी आपली पोटं भरली तोरण बसून, फक्त मेल आहे तो सामान्य जनता आणि सामान्य दिवेकर मेला. लक्षात घ्या बाबा, आज कळवा मुंब्रा दिवामध्ये ही परिस्थिती अत्यंत वाईट चालू आहे. ₹1.5 प्रति युनिट वाढलेले आहे. आपण 5 दिवस जर लाईट भरायला उशीर झाला तरी देखील हे तोरणवाले येतात आणि 2 लाईट कट करतात. आपल्या घरामध्ये असतानाही ते 2 लाईट कट करतात. कुणालाही विचारत नाही, विश्वासात घेत नाही, काय नाही, मनमाजी कारभार चालू आहे. आणि ती लाईट जोडायची म्हटलं तर त्याला ₹210 लागतात. आता हे ₹210 कमवण्यासाठी आपल्या अर्धा दिवस कामावर जातो. लक्षात घ्या. मग तरी देखील आपल्याला जर जाग येत नसेल तर खूप मोठं दुर्दैव म्हणावे लागेल. या तोरणचा मनमानी कारभार थांबवायचा असेल तर सर्व असं दिवाळकरांनी एकत्र यायला पाहिजे, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. मी सर्व राजकीय पक्षांना, सर्व दिवाळांना विनंती करतो की तोरणने जे ₹1.5 प्रति युनिट वाढवलंय ते रद्द करावं. लाईट कट केल्यानंतर जे ₹210 घेतात ते घेऊ नयेत. आणि महत्वाचं म्हणजे दिवाळी असताना मी आज सांगतोय या तोरण कंपनीवाल्यांना, जोपर्यंत दिवाळी आहे, दिवाळी संपत नाही तोपर्यंत एकाही दिवावासियांच्या घराची लाईट कट करायची नाही. तुम्ही तिथे कट करायला जाल तर लक्षात घ्या, गाठ अमोल केंद्रशी आहे. मी प्रेमाने निवेदन द्यायला आलोय. मी माझ्या जनतेला काही होऊ देणार नाही, कारण माझा लढा जनतेसाठी आहे. जनता तुम्हाला हात लावणार नाही. माझ्यावर केसेस झाल्या तरी चालतील, पण तुमच्यावर आणि तुम्हाला ठोकल्याशिवाय तोरणवाल्यांनी राहणार नाही, हे लक्षात घ्या. मी याच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो अजून एकदा तोरणवाल्यांनो, जोपर्यंत दिवाळीचा सण आहे, जोपर्यंत दिवाळीचा उत्सव आहे, तोपर्यंत दिवा शहरात कुणाची लाईट कापायची नाही.
तुम्ही तुमचा मनमानी कारभार जसा तेव्हा दिवाळी नंतर करा, आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही. मग तुमचे असे छत्री बॉडीगार्ड घेऊन आलात तरी मला काही फरक पडणार नाही. आणि जर कुणाची लाईट केली तुम्हाला तुडवणार आणि तुमचं ऑफिस देखील मी फोडणार. माझ्यावर गुन्हे दाखल झाले, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. राजकीय नेत्यांना तुम्हाला तेच पाहिजे ना माझ्यावर केस व्हायला. तुम्ही तोरण कंपनी सांगा फक्त बुधवारीमध्ये आता लाईन करत उभे राहा, गाठ माझ्याशी